आता मी यावेळेस काय केलं होतं की सगळे डेअरीवाले किंवा मिल्क इंडस्ट्रीमध्ये लोकांना बोलून घेतलं होतं. त्याची मीटिंग मी घेतली. एफडीएच्या इतिहासात पहिल्या वेळेस अशी गोष्ट घडली आणि समजून सांगितलं की प्लीज तुम्हाला रूल्स माहिती आहेत, त्याचे परिणाम काय दाखवले की नाही. मग त्यांचं बरंच आलं की नाही आपल्याकडे तेवढं फक्त बोललं जात तसं नाही. तर मी त्यांना आपल्या हेल्थ डिपार्टमेंटचा जो सर्वे आहे तो सर्व डेटा त्यांच्यासमोर दाखवला. इंडियाचा डेटा दाखवला, महाराष्ट्राचा दाखवला. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32% सॅम्पल्स हे सबस्टँडर्ड किंवा अनसेफ आलेले हे नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा सांगितलं. अचानकपणे 45 लाख लिटर दूध जे येत होतं ते थेट 25% कमीच झालं या महिन्याभरामध्ये. आता तो एक्झॅक्टली डेटा माझ्याकडे नाही, कारण डेटा डेअरी विभागाकडे पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे येईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतो आहे, जेणेकरून आपल्याला कळेल काय होतं. पण डेफिनेटली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतंय की बऱ्याच डेअरी किंवा बऱ्याच कलेक्शन सेंटर्स किंवा चिलिंग सेंटर्स हे बंद झालेले आहेत. करेक्ट, हे दिसतंय. तो याचाच परिणाम एक तर सबस्टँडर्ड असतील, म्हणजे पाणी टाकलं तरी त्याला सबस्टँडर्ड होतं, अनसेफ असू शकेल असे प्रॉडक्ट वाढत असतील, किंवा कुणाला SNF किंवा फॅट वाढायचं मग काहीतरी साखर किंवा इतर काहीतरी गोष्टी साकारल्या असतील, हे चालणार नाही. बिकॉज वी आर प्लेइंग विथ द लाईव्ह ऑफ द पीपल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कायदा एवढा स्ट्रॉंग आहे की याच्यामध्ये अनसेफ फूड जर आलं तर त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. हो, येस, इट इज लाईफ इम्प्रिझनमेंट. आम्ही ते प्रॉसिक्युशन करणं गरजेचं आहे.